पूर्वी एक लहान भाऊ पण वारले माझ्यापेक्षा, आणि बहीण आहे ती मतिमंद आहे, तिला आम्हाला वागवायचंय. मग प्रश्न असा आला की आईला काही येत नाही, पण आता आजूबाजूचे तुमच्याकडे शिक्षण असेल तर तुम्हाला कोणाही मान देईल, आज पैसा असेल तर कोणाही सन्मान करेल, पैसा नसेल त्यावेळेस त्या माणसाला 1 रुपया सुद्धा भाकरी एवढा दिसू लागतो. परिस्थिती अशी असते. आणि ज्या वेळेस पैसा नसेल मग त्यावेळेस त्या माणसाला समाजात कुठेतरी व्हॅल्यू नसतो. मग आपल्याला व्हॅल्यू कसा निर्माण होईल, त्यावेळेसच मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी वेगळं करायचं. पण शिक्षण असं असल्यामुळे 20 वर्षापर्यंत जरी बिझनेस केला, त्यानंतर मी यात्रा असायची आमच्याकडे. चहार्डी म्हणून गाव आहे, शिरपूर म्हणून गाव आहे, रामबोरीस म्हणून आहे, शहादा तालुक्यात मंदाने म्हणून गाव आहे. तिथं 15-15 दिवस मसाल्याचं दुकान लावायचो मी. 15 दिवस दुकान लावल्यानंतर स्वतः स्वयंपाक बनवणे, तिथंच राहणे 15 दिवसापर्यंत सगळं. काही वेळेस पावसाळ्याचे दिवस नसताना सुद्धा पाऊस यायचा, सगळा माल ओला होऊन जायचा, असं वाटायचं नकोय जीवन. पण परिस्थितीमुळे इलाज नव्हता. पण स्ट्रगल करून माणूस किती वेळा पडला यापेक्षा किती वेळेस उभा राहिलेला असं जीवनात महत्व असतं. मग त्याप्रमाणे मी हिंमत सोडली नाही. मग परिस्थिती जशी बदलत गेली 94, 95, 96, 98, 2000, मग त्याच्या अगोदर माझ्याकडे थोडे थोडे पैसे यायला लागले. तर मग मी हातेडला एक जागा घेतली. हातेडला जागा घेतल्यानंतर लोक काय म्हणतात, लोकांच्या तोंडाला झाकण नसतं. याला काहीतरी सोन्याचं पोतं सापडलं, सोन्याच्या टिपा सापडल्या, कुठेतरी याला लवंगाचं पोतं सापडलं. लोकांच्या नादी लागायचं नसतं. पुढे जाणाऱ्याला लोक नाव ठेवणारे असतात, पण तो कसा करतो, त्याचं नियोजन काय, त्याच्याकडे प्लॅनिंग काय, त्याचे संस्कार काय, त्याचे आचार काय, विचार काय, मेहनत करण्याची तयारी किती आहे त्याची, हे विसरून जातात लोक. मग त्याप्रमाणे जसे जसे मला पैसे यायला लागले तसं मी माझ्या बाजूला घर घेतल्यानंतर ते घर बांधलं हातेडला घर बांधल्यानंतर मी 94ला मला 87 साली माझे डेव्हलपमेंट ऑफिसर जे होते ते यात्रेमध्ये एक एजंट होता. त्या एजंटाच्या मार्फत मला एक पॉलिसी दिली 25,000ची, 93-25,000ची फक्त. मग ती पॉलिसी दिल्यानंतर माझे एकदम मडकट कपडे, सळबांधळ बांधा, आणि हा काय करेल बुवा, त्यावेळेस त्या डीओच्या मनात मी भरलो नाही एजन्सी देण्यासाठी. मग नंतर 94ला मी स्वतः LIC ऑफिस गाठलं. LIC ऑफिस गाठल्यानंतर जे विकास अधिकाऱ्यांकडे मी पॉलिसी घेतलेली त्यांचा परिचय, त्यांच्याकडे गेलो की बापू मला एजन्सी पाहिजे, मला काम करायचंय, मला काहीतरी स्ट्रगल, हे किती दिवस मी करणार. हे केल्यानंतर मला माझं जोपर्यंत हातपाय चालतील, जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत मी काम करणार, नंतर मी काम करू शकत नाही. माझं पुढचं रिटायरमेंट लाईफ किंवा पुढचं जीवन मी कसं जगू शकतो. मला 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, त्यांचं कसं मी शिक्षण वगैरे कसं करू शकणार. मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं की ठीक आहे म्हणे, तुम्हाला एजन्सी देतो. एजन्सी घेतली मी 16 ऑगस्ट 1994ला. 16 ऑगस्ट 94ला एजन्सी घेतल्यानंतर मला फक्त मार्च पर्यंत, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 7 महिने मिळाले त्या फायनान्शियल इयरमध्ये. मग 7 महिन्यामध्ये मी त्यावेळेस विमा किरण पॉलिसी चालू होती. माझा व्यवसाय काय होता, हाऊस टू हाऊस मसाला विकणे. मग त्यामुळे त्या व्यवसायाशी निगडीत मला प्रत्येक घरात जायला एंट्री मिळाली परिचय असल्यामुळे. आणि प्रत्येक ठिकाणी माणसांचं कामच नव्हतं, सगळ्या भगिनी माझ्या, जिथे गेलो तिथं माझी बहीण. मग त्या पाहुण्याला सांगायचं, कधी नाही म्हटलं नाही. पहिल्याच वर्षी 167 पॉलिसी मी केल्या, पहिल्याच वर्षी. एकदा फक्त डीओने मला समजून सांगितलं, नंतर डीओला पण नेलं नाही कॅनव्हासिंगला कुठे. दुसरे वर्ष लागलं 95-96ला मी 222 पॉलिसी केल्या. तिसरं वर्ष झालं 96-97, त्यावेळेस 277 पॉलिसी मी केल्या. त्यानंतर 227 पॉलिसी मी केल्या. आणि 4 वर्षात चोपडा ब्रांच मध्ये 1 नंबरचा एजंट, चेअरमन क्लब मेंबर एंट्री म्हणून, पहिला एजंट म्हणून माझी एंट्री झाली. चेअरमन क्लब मेंबर झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी बदल करू शकतो. पहिल्या वर्षाचं उत्पन्न माझं 22,000 रुपये होतं. पॉलिसी विमा किरण 1000 रुपयामध्ये 1 लाखाची पॉलिसी मिळायची. काही ज्या पॉलिसी होत्या त्यावेळेस माझं म्हणजे मोठी पॉलिसी कशी विकायची हे कळत नव्हतं. पण विकली तर तिला कसं कॅनव्हासिंग करायचं हे पण कळत नव्हतं. पण तरी माझ्या याच्यानुसार चेअरमन क्लब मेंबर पोहोचल्यानंतर मला त्यावेळेस वाटायला लागलं की मी जीवनात काहीतरी बदल घडू शकतो.